नमस्कार, मी रश्मी स्वास सुखासमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मिल्क टोस्ट. मुलांना अगदी आवडणारा आणि झटपट साहित्यातून होणारा म्हणजे अगदी 2 साहित्यामध्ये होणारा आहे मिल्क टोस्ट. कसं बनवायचं? चला तर पाहूया मित्र-मैत्रिणींनो, यासाठी लागणारं साहित्य काय-काय आहे ते. याच्यासाठी आपण इथे 2 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत. नंतर आपण इथे दूध घेतले अर्धी वाटी. 1 चमचा आपण इथे साजूक तूप घेतलेले आहे. थोडेसे मी बदाम क्रश करून घेतलेले आहेत पातळ चिरून आणि अर्धा चमचा साखर. तुम्ही ते बटरचा वापर केलात तरीही चालेल किंवा तूप घेतलात तरी चालेल. दुधामध्ये आपण एक अर्धा पाऊण चमचा आपण याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत. साखरेचं प्रमाण थोडंच घातलेलं आहे आणि ती साखर आपण थोडीशी विरघळून घेणार आहोत. नंतर इथे पॅन ठेवायचं आहे. शक्य तुम्ही नॉनस्टिकचाच वापर करा. नंतर आपण इथे तूप घालून घेतलेलं आहे. बटरचा वापर केला तरीही चालेल. थोडंसं तूप मेल्ट झालं, म्हणजे वितळलं, की नंतर आपण त्यामध्ये ब्रेडच्या ज्या स्लाइस आहेत, त्या 2 स्लाइस आपण एकत्र घालणार आहोत. गॅसची फ्लेम मात्र आपण थोडी कमी करायची आहे आणि ब्रेड आहे तो अगदी चारी बाजूने व्यवस्थित मस्त म्हणजे खरपूस व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. इथे मी आता पलटी करून घेतली. आपण बघाल इथे त्याचा रंगही बदललेला आहे. थोडासा त्याचा क्रिस्पी झाला पाहिजे ब्रेड. मग खायला आणखीन मस्त लागतो. मुलांसाठी लहान मुलांसाठी असं तुम्ही तो सॉफ्ट ठेवला तरीही चालेल. नाश्त्यासाठी हा एक मस्त पर्याय आहे. अगदी झटपट होणार आणि अगदी घरी ब्रेड असेल एखादा स्लाइस तर आपण लगेच बनवू शकतो. म्हणजे बनवण्यासाठी पण एकदम इझी आहे. दोन्ही बाजूने आपण थोडंसं खरपूस भाजून घेणार आहोत. आपण बघाल इथे त्याचा रंग अगदी बदललेला आहे. तोपर्यंत आपली साखर सुद्धा अगदी वितळून झालेली आहे दुधामध्ये. इथे सुद्धा मस्त भाजलेला आहे. पण बघाल याचा रंगही बदललेला आहे. मित्र-मैत्रिणींनो, नवीन असाल तुम्ही चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनवरती सुद्धा टिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल. आता इथे वरून आपण थोडं करून दूध घालून घेणार आहोत. आपण ब्रेडवरती घातले, थोडं साईडने सुद्धा घालून घेणार आहोत, कारण पूर्णपणे जे ब्रेडमध्ये ते दूध शोषून घेईल. दुसरी बाजू सुद्धा आपण आता पलटून घेऊन आपण बघाल आपलं दूध जे आहे ते पूर्णपणे ब्रेडमध्ये शोषून घेतलेलं आहे ते. थोडंसं आणखी वरून पुन्हा मी दूध घातलेलं आहे. एक साधारण 2 स्लाइससाठी आपल्याला अर्धी वाटी दूध खूप झालं. आणि मस्तपैकी हे गरम-गरमच खायला खरंच खूप छान लागतं. अशा तऱ्हेने आपला हा मिल्क टोस्ट तयार झालेला आहे. तो आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. थोडंच माझ्या भाच्याने त्याच्यावरती बदामाचे काप घातलेले आहेत. पिस्ता असेल तर तुम्ही पिस्ता सुद्धा घालू शकता. अशा प्रकारे आपला हा मिल्क टोस्ट तयार झालेला आहे. नक्कीच तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्सने सांगायला मात्र विसरू नका. आवडली असेल तर नक्कीच शेअर सुद्धा करा आणि चॅनलवर लाईक करा या व्हिडिओला. धन्यवाद मित्र-मैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.